शेतकऱ्यांच्या शेतातील कष्ट कमी व्हावेत यासाठी तरुण शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रे विकसित केलीत। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या मांडवगण फराटा या गावातील 6 तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतीतील यांत्रिकीकरणामध्ये काम करायला सुरुवात केली आहे। स्वतःच्या शेतात मजुरांची भेडसावणारी समस्या आणि शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी या तरुणांनी पुढाकार घेतलाय। शेतीला आवश्यक असणारी 3 यंत्रे त्यांनी विकसित देखील केलीत। स्वतःच्या शेतातील अनुभवावरून या तरुणांनी विकसित केलेल्या या यंत्रांची माहिती पाहूयात। सध्या शेती हा व्यवसाय अनेक अडचणीत सापडलेला आहे। वाढत्या शहरीकरणामुळे शेतात काम करायला कोणीच तयार नाही। शेतीत काम करायला मजूर मिळत नसल्याची परिस्थिती महाराष्ट्रातील अनेक भागात सध्या पाहायला मिळत आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतातील कामं कमी खर्चात कशी करायची असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा या गावातील काही तरुण शेतकऱ्यांनाही ही समस्या भेडसावत होती। या समस्येचा अभ्यास करून 6 तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतीतील यांत्रिकीकरणावर काम करण्यास सुरुवात केली। यातूनच आधुनिक अशी 3 यंत्र या तरुणांनी विकसित केलीत। किसान मित्र प्लांटर, किसान मित्र ऊस बेणे निर्मिती यंत्र आणि किसान मित्र टोकन यंत्र ही 3 यंत्र शेतकऱ्यांसाठी तयार झाली आहेत। समोर आमच्या एक कल्पना आली की आपल्याला मल्चिंगला फार त्रास होतोय हे रोपं लावण्यासाठी, तर मल्चिंग फाडून रोप लागेल का, तर अशा पद्धतीचा विचार करत होतो आणि ही कल्पना समोर आली। त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलो आणि एक वर्षभर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या ट्रायल घेतल्या आणि हे एक आधुनिक प्रकारचं शेतकऱ्यांसाठी हे यंत्र बनवलेलं आहे। तर या यंत्राचे फायदे काय होतात, तर पूर्वी मल्चिंगला होल पाडायचं, मग त्याला खड्डा करायचा, त्याच्यामध्ये रोप टाकायचं, रोप लावायचं, ह्या पद्धतीला फार त्रास व्हायचा। तर हे यंत्र काय करते, तर तुम्हाला काहीच करायचं नाही, डायरेक्ट होल पाडून रोप फक्त वरून सोडायचं, ते प्लांट करतं व्यवस्थित, त्याला माती लावते आणि फक्त नंतर तुम्हाला त्याला पाणी सोडायचं आहे। अशा पद्धतीचं काम हे यंत्र करते। त्याच पद्धतीने आम्ही दुसरं यंत्र बनवलेलं आहे, एक डोळा कटरचं, जे बेने निर्मिती यंत्र म्हणू शकतो आपण त्याला। तर त्याच्यातून आम्ही या प्लांटरमधून जी ऊसाची डायरेक्ट वावरामध्ये लागवड करता येईल अशा पद्धतीचं ते बेने निर्मिती यंत्र बनवलेलं आहे। त्याचाही फार फायदा होतोय शेतकऱ्यांना। एका एकरामध्ये 10 ते 12 हजार रुपयाचा फायदा होतोय। त्यामुळे जर एका शेतकऱ्याचे 2 एकर 3 एकर जर लागवड असेल तर एका शेतकऱ्याचे जवळजवळ 20 ते 25 हजार रुपये नुसते लागवडीमध्ये वाचणार आहेत। मांडवगण फराटा या एकट्या गावात एकूण 8,000 एकर शेती आहे। पाण्याची उपलब्धता असल्यानं जवळपास 4,000 एकरवर ऊसाची लागवड केली जाते। लहान शेतकऱ्यांना ऊसाची लागवड करण्यासाठी शेतात मजूरच उपलब्ध होत नाही। या यंत्रामुळे कमी कालावधीमध्ये ऊस बेणं तसंच ऊस रोपाची लागवड करता येते। यंत्रामुळे ऊस लागवड केल्यानं एकट्या मांडवगण फराटा या गावातील जवळपास 3 कोटी रुपये लागवडीचा खर्च वाचणार आहे। हा किसान मित्र प्लांटर बनवलाय, शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे। आणि ऊसाची लागण जर करायची म्हटली तर साधारण बेण्यासाठी 1 गुंठ्याला 6,000 रुपये खर्च येतो आणि त्यासाठी मजुरीसाठी 4,000 रुपये लागतात। तर किसान मित्र प्लांटरमुळे बेण्याच्या खर्चात साधारण 4,000 रुपयाची बचत होते आणि जी मजुरीसाठी जो खर्च येतो ते 1 एकर मजुरीसाठी फक्त 500 रुपये लागतात, ते 3,500 रुपयाची बचत होते। अशा प्रकारे एकूण ऊस लागवडीत 7,500 रुपयाची बचत होते। किसान मित्र प्लांटर यंत्राद्वारे फक्त ऊसाचीच नाही तर भाजीपाला आणि फुलझाडाच्या रोपांची लागवड चांगल्या पद्धतीनं करता येते। सध्या शेतकरी मल्चिंग पेपर अंथरून भाजीपाला पिकाची लागवड करतात। सध्याच्या लागवडीच्या पद्धतीमध्ये मल्चिंग पेपरला रोपं लावण्यासाठी छिद्र पाडावे लागतात। तसंच रोपांची लागवड करण्यासाठी 4 कामगार लागतात। 1 एकरांसाठी जवळपास 3,000 रुपये खर्च येतो। मात्र किसान मित्र प्लांटरने लागवड केल्यास छिद्र पाडायची गरज राहत नाही। तसंच 2 मजूर दिवसभरात 1 एकरात रोपांची लागवड करतात। किसान मित्र प्लांटरने फक्त 500 रुपये झाला आणि ह्यानी 1,000 रुपये होलं पाडायला गेले असते आणि 2,000 रुपये लागवडीसाठी गेले असते। आणि लागवड करताना बी मजुरांनी लागवड व्यवस्थित केली नसती, बायांनी त्या मुळी अंगठ्याने दाब, टोमॅटोचं इतकं सेन्सिटिव्ह पीक असतं, त्याची मुळी जर उलटी फिरली तर त्या पिकावर व्हायरस लवकर येतो। प्लांटरनी
व्यवस्थित प्लॅन्टेनेशन होतं. मुळीला अजिबात काही धक्का लागत नाही, अजिबात काही इजा पोचत नाही. आणि रोपाची म्हणजे नागे जी पडतात ते प्लॅन्टेनेशनने अजिबात पडत नाहीत. शेतातील कामांमध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो. रोपे लावण्याची कामे मोठ्या प्रमाणावर महिला करतात. सध्याच्या पद्धतीमध्ये वाकून रोपे लावावी लागतात. वाकून रोपे लावण्याचं काम केल्यानं लागवडीसाठी जास्त वेळ लागतो. त्यासोबतच महिलांना पाठीचा त्रासही होतो. मात्र किसान मित्र प्लॅन्टर या यंत्रामुळे महिलांच्या श्रमाची बचत होते. त्याचसोबतच पाठीचा त्रासही कमी झालाय. किसान प्लॅन्टरमुळे रोपं लावण्याची पद्धत सोपी झाली आहे. पूर्वी या रोपं लावण्याचा खूप त्रास होत होता. खाली वाकून रोपं लावण्यामुळे पाठदुखीचा त्रास होत होता, मंचिंग फाडण्याचा पण त्रास होत होता. आता किसान प्लॅन्टर आल्यामुळे डायरेक्ट रोपं लावली जातात, मंचिंग फाडण्याचा त्रास होत नाही. शारीरिक श्रम खूप असतात. किसान प्लॅन्टरमुळे दिवसात 1-2 एकर लागण होऊ शकते. पूर्वी जे टोकन यंत्र नसल्यामुळं बायांना ते बियाणं लावताना वाकून लावावं लागायचं. त्याच्यामुळे कंबरदुखीचा खूप त्रास व्हायचा त्यांना. आता ते टोकन यंत्र आल्यामुळं ते उभं राहूनच लावायला चांगलं जमतं. त्या यंत्रामुळे बियाणं पण एकच वायाला जात नाही, एकच बियाणं पडतं आणि त्याच्यामुळे त्याची बियाणाची सुधारणा पण चांगली होती. किसान प्लांटर वजनाला हलका आहे आणि त्यामुळे काम करण्याची पद्धत एकदम सोपी झाली आहे. काम करताना एकदम फास्ट काम होत आहे रोपे लावण्याचे. त्यामुळं आम्हाला कुठलीच अडचण येत नाही, कंटाळा येत नाही दिवसभरात. या तरुणांनी तयार केलेल्या यंत्राचा शेतीत वेगवेगळ्या कामांसाठी उपयोग होत आहे. शेतात खत घालायला देखील किसान मित्र प्लॅन्टरचा चांगला उपयोग होतोय. कमी श्रमामध्ये ऊसाला तसंच इतर पिकांना देखील खताची मात्रा देताना योग्य तितकंच खत दिलं जातं. तसंच शेतीतील मजुरांवर 50% खर्च कमी होत असल्यानं शेतकऱ्यांच्या मुलांनी तयार केलेलं यंत्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. संतोष पवार, साम टीव्ही, सोलापूर.